नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिंग विचार भाग 3। याआधी आपण लिंग विचाराचे 2 भाग पाहिलेले आहेत। त्यामध्ये आपण लिंग म्हणजे काय, लिंगाचे प्रकार किती, लिंगभेदामुळे नामाच्या रूपात कसा बदल होतो ते आपण पाहिलेलं आहे। तर लिंगाचे एकूण 3 प्रकार आहेत: स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग या प्रकारे आहेत। तर लिंग याचा अर्थ काय होतो? खूण किंवा चिन्ह। हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे। तर आजचा आपला भाग असणार आहे लिंग विचार भाग 3। तर यामध्ये आपण पाहणार आहोत काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप हे इकारांत होते। अकारांचे इकारांत कसे होते ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल तो कसा होतो ते आपण पुढे पाहणार आहोत। काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूपे इकारांत होते। उदाहरणार्थ हंस, तो हंस आणि त्याचे स्त्रीलिंग रूप होते हंसी। वानर, तो वानर, तो वानरी, तो गोप, ती गोपी इत्यादी। तर या ठिकाणी आपण अकारांचे इकारांत कसे होते आपण ते पाहत आहोत। तर दासचे काय होते? दासी। तर बेडूकचे काय होते? बेडूकचे हे अकारांचे इकारांत। बेडूकची बेडकी असे होईल। तर तरुणचे काय होईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुढे आहे काही अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंग रूपे बनतात। काही अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंग रूपे बनतात। उदाहरणार्थ आरसा त्याचे स्त्रीलिंग रूप होते आरशी। आरशी। पुढे आहे सुराचे स्त्रीलिंग रूप होते सुरी। खडा, तो खडा त्याचे लघुत्वदर्शक स्त्रीलिंग रूप होते खडी। दांडा त्याचे स्त्रीलिंग रूप होते दांडी। लोटाचं स्त्रीलिंग रूप होते लोटी। तर गाडाचं स्त्रीलिंग रूप काय होईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो। पुढे आहे संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंग रूपे ही ई प्रत्यय लागून होतात। संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ही ई प्रत्यय लागून कशी होतात ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत। तर राजाचे होते स्त्रीलिंग रूप राज्ञी। श्रीमानचे श्रीमती। भगवानचे भगवती। विद्वानचे विदुषी या प्रकारे। तर युवाचे काय होईल? युवाचे स्त्रीलिंग रूप काय होईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। हे तुमच्यासाठी दिलेलं आहे। तसेच ग्रंथकर्ताचे स्त्रीलिंग रूप हे ग्रंथकर्ती असे होते। ग्रंथकर्ती। मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप हे काय होईल? तर विद्वानचे विदुषी हे स्त्रीलिंगी रूप होईल। हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे।
तो तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आहे काही स्त्रीलिंगी शब्दाची रूपे. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्र रीतीने होतात. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्र रीतीने होतात. ती कशी होतात आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेऊया. उदाहरणार्थ बाप हा पुल्लिंग आहे, ते स्त्रीलिंग रूप आहे. आई होते. वर वधू, राजा राणी, पती पत्नी, भाऊ बहीण. तर नवरा हा पुल्लिंग आहे, ते स्त्रीलिंग रूप आहे. बायको होते. मुलगा सून, दीर जाऊ, पुत्र कन्या, सासू हा स्त्रीलिंग शब्द आहे, त्याचा पुल्लिंग शब्द हा सासरा होतो. बोकड शेळी, रेडा म्हैस, मोर लांडोर, बैल गाय. तसेच बौका बाटी. या प्रकारे मित्रांनो स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्र रीतीने कशी होतात ते आपण आता या तक्त्यावरून समजून घेतलेलं आहे. हा तक्ता तुम्ही काळजीपूर्वक पहा, कारण का यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की दीर याचे स्त्रीलिंगी रूप काय होते. तर दीर याचे स्त्रीलिंगी रूपे जाऊ असे होते. हा तक्ता तुम्ही काळजीपूर्वक एकदा पाहून घ्या. पुढे आहे मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात. मराठीतील काही शब्द हे निरनिराळ्या लिंगातही आढळतात. जसे की बाग. तर बाग हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही रूपात आढळतो. तसेच वेळ ही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी ही दोन्ही रूपात आढळते. तसेच विणा देखील पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही रूपात आढळतो. पुढे आहे मजा ही ती मजा, ती देखील आपल्याला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही रूपात पाहायला मिळते. पुढे आहे ढेकर ही देखील पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपात दिसते. हरिण हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही रूपात दिसते. तंबाखू हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. व्याधी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. ते पोर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी या तिन्ही रूपाच्या लिंगामध्ये पोर या शब्दाचा नामाचा उल्लेख केला जातो. तुम्हाला मित्रांनो यावरती परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. पोर हा शब्द हे नाम कोणत्या लिंगात आढळते, तर ते पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या तिन्ही रूपात ते आढळते. संधी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही रूपात आढळते. ते मूल हा नाम देखील पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी तिन्ही रूपात आढळते. तसेच नेत्र पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही रूपात आढळते. मित्रांनो हा तक्ता तुम्ही काळजीपूर्वक एकदा पहा. तुम्हाला यावरती पोलीस भरतीला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पोर, मूल, बाग, वेळ याच्यावर तरी मी प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेलं आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तरीही हा तक्ता तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या, तुम्हाला काय आहे ते समजून जाईल. पुढे आहे परभाषेतून आलेल्या शब्दाची लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून घेतात. तर एखादा परभाषेतून आलेला शब्द असेल, त्याचा लिंग हे त्या परभाषेतील शब्दावरून ठरवत नाहीत, तर त्याचा मराठी अर्थ काय होतो त्याच्यावरून त्याचं लिंग ठरवलं जातं. उदाहरणार्थ बूट याचा मराठी अर्थ होतो जोडा, त्याचे लिंग होते पुल्लिंग. याच्यावरून आपण त्याचं लिंग ठरवत नाही. त्याचा मराठी अर्थ काय होतो त्याच्यावरून आपण त्याचं लिंग ठरवतो. त्याचा मराठी अर्थ होतो जोडा. तर जोडा तर त्याचं लिंग होते पुल्लिंग. पुढे आहे पेन्सिल. तर मित्रांनो पेन्सिल हा इंग्लिश शब्द आहे, तर आपण याच्यावरून लिंग ठरवू शकत नाही. त्याचा मराठी अर्थ होतो लेखणी. तर ती लेखणी स्त्रीलिंगी नाम आहे. क्लास याचा मराठी अर्थ होतो वर्ग. तो वर्ग, लिंग आहे पुल्लिंग. ते बुक
तर आपण इथं लाईट बुक पुस्तक लिहिली, त्याचा मराठी अर्थ होतो पुस्तक, ते पुस्तक. कंपनी, कंपनीचा मराठी अर्थ होतो मंडळी, ती मंडळी. तिचं लिंग आहे स्त्रीलिंग. व ट्रक, ट्रंक, ट्रंक म्हणजे काय, त्याचा मराठी अर्थ होतो पेटी, तर पेटी हे स्त्रीलिंग रूपी आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग आहे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवले जाते, ना की त्या परभाषेतून आलेल्या शब्दावरून त्याचं लिंग ठरवलं जात नाही, तर त्याचं लिंग हे मराठी शब्दाच्या अर्थावरून ठरवलं जातं. पुढे आहे सामासिक शब्दाचे लिंग आहे. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन शब्द एकत्र करून केलेल्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. याचा आपण पुढे अभ्यास करणारच आहोत. तर पुढे पाहूया, उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण. साखर भात हा सामासिक शब्द आहे. साखर आणि भात या दोन शब्दापासून हा एक शब्द तयार झालेला आहे, त्याला सामासिक शब्द असे म्हणतो, आपण पाहिलेलं आहे. तर मला थोडक्यात मी व्याख्या सांगितलेलीच आहे की दोन शब्द एकत्र येऊन बनलेले शब्द सामासिक शब्द असे म्हणतात. इथे साखर आणि भात दोन शब्द आहेत, तर आपण साखरेवरून नाही ठरवलं तर शेवट शब्द काय येतो, तर भात, तो भात, तर तो पुल्लिंगी येतो. पुढे आहे मीठ भाकरी, शेवटी शब्द काय येतो भाकरी, तर स्त्रीलिंगी नाम आहे. पुढे गायरान, रान, ते रान, तर अख्खा शब्द हा नपुंसकलिंगी होईल, गायरान, ते गायरान. भाजीपाला, तो पाला, तर हा भाजीपाला हा शब्द पुल्लिंगी आहे. भाऊ बहीण, तर शेवटी शब्द काय येतो बहीण, याचे लिंग कुठलं आहे स्त्रीलिंग, तर भाऊ बहीण या शब्दाचे लिंग होईल स्त्रीलिंग. तसेच पुढे आहे गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगी असाच करतात. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट हे शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपात असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगी असाच केला जातो. हे तुम्ही काळजीपूर्वक मित्रांनो शब्द पाहून घ्या, तुम्हाला याच्यावरती परीक्षेलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे गार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर हे शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच केला जातो. त्यांना आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी असा उच्चार होतो, पण त्यांचा स्त्रीलिंगीचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी रूपानेच केला जातो. गार, घोस, जळू, पिसू, मैना, सुसर हे शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी असाच केला जातो. हे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शिकलेलो आहे लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.